29 महानगरपालिकामध्ये मतमोजणी सुरू आहे। प्राथमिक अंदाज आहे, संपूर्ण काउंटिंगचे निकाल 5 वाजेपर्यंत अपेक्षित आहे। पण प्राथमिक अंदाजावरून आपल्याला दिसत आहे की जे आम्ही वारंवार सांगायचो, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आणि देवेंद्र फडणवीसजी म्हणजे डेव्हलपमेंट, या विश्वासावर आणि डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं। देवेंद्रजी आणि मोदीचं सरकारच नागरिक क्षेत्रामध्ये विकसित महाराष्ट्र करू शकतं। ग्रामीण भागातही सुद्धा असाच निकाल मागच्या वेळी आले। मला असं वाटतं की हे मत विश्वासाचं मत आहे, हे मत विकासाचं मत आहे, हे मत देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी महायुतीच्या सरकारवर विश्वासाचं मत आहे आणि महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्राचं सरकार, माननीय पंतप्रधान मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकतं, हा कल दिसतो आहे। आणि मला वाटतं हा कल आता कंटिन्यू दिसेल असं दिसत आहे। भारतीय जनता पार्टी महायुती 2/3 बहुमताने 2/3 मेजॉरिटी आणि 51% व्होट शेअर, म्हणजे जर नगरसेवकाची आपण संख्या बघितली तर 51% वर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि 2/3 मेजॉरिटी ही महायुतीची असेल असं मला दिसत आहे। मी आधीच सांगितलं की नागपूरचं जे मत आहे ते माननीय देवेंद्रजी नितीनजीच्या डेव्हलपमेंट त्या विषयावर लोकांनी मत दिलेलं आहे, विकसित नागपूर मत दिलेलं आहे। आणि नागपूर हे उपराजधानीचं शहर, हे देशाचं आंतरराष्ट्रीय शहर आणि महाराष्ट्राचं क्रमांक 1 शहर, जे लोकांच्या अपेक्षा आहेत नागपूरवरून त्या नागपूरकरांनी व्यक्त केलेल्या आहे। नागपूरने सुद्धा अपेक्षेला मत दिलेलं आहे, डेव्हलपमेंटच्या अपेक्षेला मत दिलं आहे। माननीय नितीनजी देवेंद्र यांच्या विकसित नागपूरला मत दिलेलं आहे। त्यामुळं नागपूरचा विजयी आपल्याला चांगला दिसतोय। एकंदरीत महाराष्ट्राने डेव्हलपमेंटला मत दिलं असं मला वाटतं। आज आपण थोडा थांबून जाऊ, प्राथमिक अंदाज आहे, सायंकाळी 5 वाजेनंतर संपूर्ण अंदाज, संपूर्ण निकाल स्पष्ट होतील, तेव्हा अधिक बोलता येईल। मी आपल्याला वारंवार सांगायचो की महाराष्ट्रात एकूण नगरसेवकाच्या 51%च्या वर नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुती येतील। 2/3 बहुमत भाजपा महायुतीला मिळेल। मला वाटतं 2/3 बहुमतच्या वर भाजपा महायुती जाते। एकच कारण आहे, या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन, माननीय एकनाथ शिंदेजी आणि भाजपाची महायुती आणि डबल इंजिन सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकारचा विश्वास हा जनतेने दिलाय। आताचे प्रदेशाध्यक्ष त्याचं क्रेडिट आहे, परंतु माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर संघटन पाहिलं त्याचा काहीतरी पॉप्युलेशन निकालात दिसतंय। मी वारंवार सांगतो की आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसजी, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये रचना केली, मी सुद्धा एक माझ्यावर जबाबदारी या निवडणुकीची प्रभारी म्हणून दिली होती। आम्ही जॉईंटली या ठिकाणी काम केलं आणि शेवटी महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार, मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार याच्या डेव्हलपमेंटच्या योजना आणि सोबत संघटन, या ठिकाणी संघटनेची भूमिका, 2 चाकं, राज्यातलं देशाचं सरकार आणि संघटना, या 2 चाकं जेव्हा एका बाजूने चालतात तर ही गाडी शेंबडच्या स्पीडने निघाली। आणि मला वाटतं की संघटना आणि सरकार या दोघांनाही त्या ठिकाणी
अत्यंत महत्वाचं स्थान या निवडणुकीमध्ये आहे. चंद्रपूरचा निकाल अपेक्षित आहे का? तर चंद्रपूरचा निकाल पूर्ण यायचा आहे. काही प्रभाग जे आता ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेहमी पुढे राहिली आहे ते प्रभाग अमरावतीमध्ये, आता जे भाजपाचे परंपरागत मत आहेत त्या तिघांचे प्रभाग सुरू आहे. अमरावती आणि चंद्रपूर सुद्धा 5 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. लातूरमध्ये नुकसान झालं आहे. लातूरमध्ये त्या ठिकाणी आम्ही 22 जागावर थांबलेलो आहे. 40च्या वर काँग्रेस गेलेली आहे. तिथे आम्हाला थोडं नुकसान झालेलं आहे. त्याचं आम्ही चिंतन करू. किशोर जोरगेवार यांनी तो तिकीट वाटपात घोळ केला तिथे चंद्रपूरमध्ये, त्याचा कुठे फटका बसला असं वाटतंय का तुम्हाला? हे 5 वाजेपर्यंत आपल्याला अधिक स्पष्ट होईल. 5 वाजताच्या अंतिम निकाल जेव्हा आकडे येतील तेव्हा कळेल. ठाकरे ब्रँडचं काय भविष्य आहे? मुंबईचा निकाल बघितले आपण, ठाकरे ब्रँड चालला नाही असं दिसतंय. नाही, मी आधीच सांगितलं होतं की मुंबईची जनता ही डेव्हलपमेंटला मतं देईल. देवेंद्र फडणवीसजीने या ठिकाणी जे मुंबईच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन तयार केलेलं आहे, एकनाथजी देवेंद्रजींनी सोबत येऊन ज्या पद्धतीने मुंबईला विकसित मुंबई करण्याची प्लॅनिंग केलेलं आहे, माननीय पंतप्रधान मोदीच्या सरकारने जो काही मुंबईला पाठबळ दिला आहे, मेट्रो रेल्वेचं असेल, अनेक त्या ठिकाणी कोस्टल रोड असेल, त्यामुळे दोन्ही सरकारच मुंबईचा विकास करू शकते ही भावना आहे. ईव्हीएमला पाडू म्हटलं, त्यानंतर भगवा गाड लावला, हे सगळे प्रयत्न करून भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न मनसेने केला होता. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही शेवटची निवडणूक हे सगळं म्हटलं होतं. तुम्ही म्हटलं होतं हे मतदारांना रुचत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे का? ईव्हीएमला पाडू म्हणता भाजपवर बोगस मतदारांचे आरोप आहे. ज्या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धवचे लोक निवडून येत आहेत तिथं मशीन चांगली होती. तिथे मशीन चांगली होती, ते स्पेशल होती. नामे निवडून त्या ठिकाणी बोगस होती. म्हणजे हे लोकांना पटत नाही आहे. लोकांना हे पटत आहे डेव्हलपमेंट काय, पुढचं राजकारण महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटला आहे. अमरावतीमध्ये आम्ही चांगलंच लढलो आहे, पण त्या ठिकाणी थोडे निवडणुकीमध्ये वेगवेगळे समीकरण पुढे आले. त्यामुळे मी अधिक स्पष्ट 5 वाजेनंतर बोलेल की अमरावतीच्या अजून अनेक निकाल यायचे. रवी राणाच्या भूमिकेमुळे फटका बसला अमरावतीत असं वाटतं काय? भूमिका त्यांनी घेतली, दोन्ही नावेवर पाय होते त्यांची, एक जण भाजपमध्ये, दुसरं त्यांची स्वतःची पक्ष तिकीट वाटपात इंटरफिअर झालं प्रचंड. आता मला 8 ते 5, 5:30 पर्यंत जे काही निकाल येतील त्यावर स्पष्टता करता येईल. पण स्थानिक भारतीय जनता पार्टी मात्र तेथील जे काही रवी राणांची भूमिका जी आहे याबद्दल थोडी नाराजी त्यांची होती. पण निकाल जेव्हा अंतिम होतील तेव्हा आपल्याला कळेल. जे रवी राणा आहे त्याच्या सुयशाने पराभव केला, काय सांगेल? नाही, तिथे रवी राणा आमदार आहेत. जिथे रवी राणा राहतात तो प्रभाग आहे. त्यामुळं आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वतः या प्रभागात राहत असल्यामुळं, त्या प्रभागात स्वतः रवी राणा रहिवासी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल लागला असेल. विकास झाला असं असताना देखील मतदारांचा टक्का वाढणार आहे. सरकारच्या तुलनेत नागपूर विभागाचा टक्का घटला आहे. त्याचं कारण काय वाटतं? कशाकडे तुम्ही आकलन करा? आता तर 110 दाखवत आहे. अच्छा, टक्का म्हणजे ही मतदार यादी जी आहे ना, यामध्ये जे प्रभागात आपण याद्या करतो त्यामध्ये प्रत्येक वेळी याद्या बदलत असतात. म्हणजे काही नाव मागच्या 2017 मध्ये या प्रभागात होते, ते आता या प्रभागात आले. म्हणजे मतदार यादी जेव्हा आपण तोडतो प्रभाग रचनेच्या वेळी, तेव्हा अनेक मतदार हे कमीत कमी जर विचार केला 80,000चा प्रभाग असेल तर 20,000 मतदार आपण इकडे तिकडे होत असतात. त्यामुळे काही टक्केवारी मतदारामध्ये कमी जास्त होणे, मुळात मताची टक्केवारी जी आहे मतदारांची ती कमी झाली. आणि जेव्हा मतदारांची टक्केवारी 2-4% जरी कमी झाली त्याचे इफेक्ट तुम्हाला समोर दिसतात. मुंबईमध्ये आणि रेस्ट ऑफ द महाराष्ट्रात एवढं यश अपेक्षित होतं का? जास्त मिळालं की कमी मिळालं? नाही, आम्हाला अपेक्षित यश मिळालंच आहे. लातूरमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही काँग्रेसच्या वकारात, काँग्रेस आणि वंचित लातूरमध्ये एक आली पहिल्यांदा, काँग्रेस आणि वंचित एक आली. मागच्या वेळी वंचित वेगळी लढली, त्यामुळं बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टी पुढे होती. पण लातूरमध्ये आम्हाला थोडा अंदाज चुकला.